अतिरिक्त खेळाडू आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा। ही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सह्याद्री क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी अंतर्गत सह्याद्री 11 जुगाई आणि बाळूमामा स्पोर्ट मानसावाडा आयोजित श्री जुगाई व संत बाळूमामा चषक 2026 पर्व 2 या स्पर्धेत आपण पाहतोय आणि आलेल्या तमाम क्रिकेटच्या चाहत्यांचं मी समालोचक तुषार शिंदे अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम ऑल ऑफ यू, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आदिशक्ती तुळजा भवानी आणि अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जगायचं कसं हे शिकवल्यानंतर स्वराज्याच्या मातीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं कसं, झुंजायचं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज या दोनही महामानवांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या दिवसामध्ये क्रिकेटच्या अभूतपूर्व दुनियेमध्ये तुम्हाला घेऊन जातो। कुंभेवाडी आणि एसकेसी धुमकवाडी चला 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहेत। सामन्याला सुरुवात होती। ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली, दिलीप आणि विशाल ही जोडी मैदानावरती पोहोचली आणि गोलंदाजी ट्रॅकवरती जतीन दाखल झालेत। पहिला बॉल फुलर लेनचा होता आणि आज मात्र पहिला बॉल किती वाजता पडला या सामन्यात आपण पाहूयात। नऊ वाजून 29 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय। ऑन साइडला खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता आणि तिथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही। चांगली सुरुवात गोलंदाजानं इथे केलेली पाहायला मिळते। गोलंदाज जतीन यांनी चांगली सुरुवात केली आहे। दिलीप मैदानावरती आहेत। यावेळेस मात्र फटका चांगला आहे, क्लास आहे दिलीप यांच्याकडे। दिलीप वावडेकर एक धाव तिथे मात्र प्राप्त केली जाईल। एका धावेने ते आपलं खातं खोलतायत। विशाल कोळापटे एकमेव शतकवीर आहेत ज्यांनी 22 बॉलमध्ये खरं तर एका स्पर्धेमध्ये शतक झळकावलं होतं। तो खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आहे। विशाल कोळापटे आणि दिलीप ही जोडी मैदानावरती आहे। लिडिंग एज पहिल्याच बॉल वरती सफलता येते का? आणि नक्कीच पहिला बॉल फेस करत असताना विशाल कोळापटे अगदी शून्यावरती बाद होत आहेत। गोल्डन डकचे शिकार ते ठरत आहेत। शून्यावरती विशाल कोळापटे बाद। विशाल कोळापटे अगदी शून्यावरती बाद होत आहे। थोडासा बॅड पॅच सुरू आहे परंतु विशाल कोळापटे यांच्याकडे क्लास नेहमी आहे। क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी। यावेळेस ऑन साइडला बॉलला टर्न केले, स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीपमध्ये बॉल निघालाय आणि हा बॉल जाईल सीमारेषे पार चौकार। आल्या आल्या कमालीचा फटका आपण पाहिला। गणेश यांच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराने ते आपलं खातं खोलतायत। 5 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 5। अतिशय चांगलं नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालंय। अगदी कालच्या दिवसामध्ये 2 दिवसीय स्पर्धा खरं तर खूप कमी पाहायला मिळतात या असोसिएशन मध्ये आणि त्यापैकी असणारी एक स्पर्धा आहे। यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, हा व्हॉलीबॉल कमालीचा फटका आहे। काऊ फैजला सरळ बॅटने प्रहार करतायत गणेश, चौकारानंतर ठोकलाय। अप्रतिम क्रिकेटचा क्लास असणारा हा फटका, षटकार। एकचा खेळ पूर्ण झालाय। धावफलकावरती धावा आहेत 11। चांगली सुरुवात खरं तर गणेश यांनी करून दिली आपल्या संघाला। 2 बॉल फेस केले, एक चौकार एक षटकार नक्कीच लगावलाय आणि त्यांच्या जोडीने दिलीप वावडेकर खरं तर संघाची रन मशीन आहे। दिलीप वावडेकर
मैदानावरती जेव्हा जेव्हा ते असतात तेव्हा तेव्हा धावा शोधण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांचा असतो आणि धावफलकावरती धावा आहेत 11. 11ला 1. 11 धावा धावफलकावरती आहेत. चला 16 मिनिटांचा अवधी आपल्याकडे आहे. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. दिनेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत कुंभेवाडी संघासाठी. तर बॅटिंगसाठी दिलीप वावडेकर सज्ज होत आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, बॅकफुटवरून खेळलेत, बॅकफुटवरून ड्राईव्ह केला आपण पाहतोय आणि घसरलेत तिथे. 2 धावा पूर्ण होतील. युवराज भोसले आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा विनंती आहे. सागर डाकरे आपली वाट पाहतायत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13. यावेळेस देखील प्ले अँड मिस, परंतु बॉल ऑप्शनच्या खूप जास्ती बाहेर आहे. वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14. लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस देखील स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाही. दिलीप वावडेकर यांची देखील बॅट तितकी आतापर्यंत तळपताना पाहायला मिळाली नाही. डॉट बॉलची मालिका मात्र सुरू आहे मैदानावरती. दिलीप वावडेकर देखील अजून तितके लयीत पाहायला मिळाले नाहीयेत. क्षमता आहे खेळाडूकडे. ऑन साइडला पिकअप शॉट, कमालीचा फटका आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि बॉलला पाठवलंय सीमारेषे पार. बॉल जाईल चौकाराकरता. दिलीप वावडेकर यांची क्षमता आहे आणि खरं तर सुरुवातीला चाचपडत खेळत होते, परंतु कमालीचा पिकअप शॉट त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 18. गणेशाने तर आक्रमक सुरुवात केली. आल्यापासून पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय, परंतु दिलीप वावडेकर देखील लयीत येताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये लय महत्वाची आहे. विशाल कुळापटे खरं तर शून्यावरती बाद झाले. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचे शिकार ते ठरले होते. दिलीप वावडेकर मैदानावरती आहेत. गोलंदाज दिनेश. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. कमी गतीने हा देखील बॉल टाकलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. 1 धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 20. गोलंदाजी ट्रॅकवरती दिनेश पाहायला मिळत आहेत, तर फलंदाजीसाठी पुन्हा एकदा दिलीप वावडेकर. यावेळेस कमी गतीने बॉल टाकला. शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे दिलीप वावडेकर अगदी बाद होत आहेत. शेवटच्या बॉलवरती सफलता आली आहे. धावफलकावरती धावा आहेत 20. गडी बाद झाले 2. 2 बाद 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील एसकेसी धुमकवाडी संघाच्या. नवीन फलंदाज संजय एडगे मैदानावरती दाखल होत आहेत आणि त्यांच्या जोडीने गणेश हप्पे ही जोडी मैदानावरती आहे. 20 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला 9:35 झालेले आहेत. 9:28 मिनिटांनी सुरुवात झालेली आहे. 16 मिनिटांचा अवधी गोलंदाजी करणारी टीम आपल्याकडे आहे. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करणं अनिवार्य आहे. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू आपल्या 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त घ्यावा लागू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवरती ओंकार दाखल झालेत. गणेश हप्पे लईत खेळतायत. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल हवेत उंच देखील गेलाय
आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल. गणेश अप्पे यांच्या बॅट मधून 1 मोर मॅक्सिमम षटकार. सव्वीस धावा धावपलकावरती आहेत. 4 बॉल मध्ये 17 धावांवरती गणेश अप्पे नाबाद आहेत. यावेळेस देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. गणेश अप्पे स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 5 बॉल मध्ये 17 धावांवरती ते नाबाद आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ओंकार. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, परंतु पुढचा बॉल डॉट देखील आलाय. पुनरागमन ते देखील करतात. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळतात. अलंग दी कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त देखील होतील. 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 28. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 28. 28 लास्ट ऑफ दी 2 विकेट. यावेळेस देखील प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होताना तुम्हाला पाहायला मिळते. गणेश अप्पे यांनी आतापर्यंत लयीत फलंदाजी केली आहे, परंतु काही चांगले बॉल गोलंदाज ओंकार यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालेत. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 8 धावा ओंकार यांनी खर्च केल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये उंच बॉल गेलाय. मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तिथे ओव्हररन ते झालेत आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. अर्ध्या विकेटवरती होते गणेश अप्पे, परंतु फेकी केली नाही आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 30 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 30. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता. यावेळेस देखील कमी गतीने टाकला. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. गणेश अप्पे यांची खेळी संपुष्टात आली आहे. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती विकेट येते. षटक क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. 30 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 रन लॉस ऑफ द 3 विकेट. नवीन फलंदाज दिनेश मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती गोलंदाजी ट्रॅक वरती समाधान. सन्माननीय सुरेशजी कोटकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 30 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती समाधान दाखल झालेत. तर फलंदाजीसाठी संजय एडगे. पहिला बॉल ऑड शॉट दॅट इज. अप्रतिम सुरुवात केली आहे संजय एडगेने. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला खेळताय. 2 धावांचा प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा अतिशय सहज पूर्ण देखील करतील. ही खासियत आहे संजय एडगे यांची. बत्तीस धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. हवेमध्ये बॉल संजय एडगे यांच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत. बॉलच्या खाली पोहोचतायत. वेल जज कॅच, परंतु हा बॉल गेलाय सीमारेषे पार. षटकार 6 धावा. .38 झेल जरूर टिपला, परंतु बॉल सीमारेषे पार देखील गेले होते क्षेत्ररक्षक. यावेळेस फटका फसलाय. हवेमध्ये बॉल. गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचतायत. जजमेंट पुन्हा एकदा चुकलंय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि संजय एडगे यांना जीवनदान देखील मिळतंय. आज सकाळी चहा सोबत नशीब देखील खाऊन आलेत की काय असा प्रश्न मैदानावरती पडावा, तशीच परिस्थिती पाहायला मिळते. जीवनदान देखील मिळालंय. 40 धावा धावपलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. संजय एडगे अंतिम षटकामध्ये डावाला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न ते करतायत आणि धावपलकावरती धावा आहेत 40. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फुलर लेनचा बॉल इथे फुल टॉस होता. लोअर फुल टॉस. सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय. सॉफ्ट डिसमिसल इन द एंड. 1 मोर विकेट. फलंदाज बाद.
क्रमांक 6 वरती ऋषिकेश मैदानावरती दाखल झालेत. 40 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथे प्राप्त होईल. 22च्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 41 धावा धावपलकावरती आहेत. लास्ट लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. शेवटचा एक अधिकृत बॉल अद्यापही या षटकामधला शिल्लक आहे. 1 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. लॉब केलाय, कमालीचा फटका. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार. शेवट गोड केलाय, कमालीचा फटका आपण पाहिलाय. फलंदाज दिनेश यांच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवर त्याला षटकार. आटोपलाय. 47 धावा धावपलकावरती आहेत. 48 इज द टार्गेट. 48 धाव्यांचं लक्ष कुंभेवाडी संघासमोर असेल. पाटीलवाडी गावडी आणि शिवलीला क्रिकेट क्लब कुंभेवाडी आपण या ठिकाणी यायचंय. टॉससाठी आपण त्वरित या. पाटीलवाडी गावडी आणि शिवलीला क्रिकेट क्लब कुंभेवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या. विद्यमान सामना एसकेसी धुमकवाडी आणि कुंभेवाडी सुरू आहे. पुढील मॅच पाटीलवाडी गावडी आणि शिवलीला क्रिकेट क्लब कुंभेवाडी. बोथ दी कॅप्टन प्लीज कम फॉर दी टॉस इमिडिएटली. विनंती, आपण त्वरित टॉससाठी यायचे. चला, क्षेत्ररक्षण लगेच लावायचे. 9:46 पुढील डाव सुरू झाला पाहिजे. एसकेसी धुमकवाडी आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे आणि कुंभेवाडी टीम आपली ओपनिंग पेअर आपण त्वरित मैदानावरती पाठवायची विनंती आहे.
दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि पुढच्या बॉलवरती विकेट आली आहे. यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न इथे असणार आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद झालेत. विकेट आली आहे. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. सन्माननीय योगेश ताजे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. शेवटचा एक बॉल बाकी आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय शेवटच्या बॉलवरती. इथे मात्र डॉट बॉल येता आलाय आणि षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 5. 5 वरती 2. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती होते. पहिले 2 बॉल डॉट आले, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट आणि विकेट प्लस सिंगल म्हणजे रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली होती. शेवटचा बॉल डॉट. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 5. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर संदीप साबळे मैदानावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता संदीप साबळे यांचं देखील खूप मोलाचं योगदान राहिलेलं आहे. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक कौतुक आहे. फुल लेनचा बॉल होता. सन्माननीय योगेश ताजे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतायत परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. सात धावा धावफलकावरती आहेत. लक्ष आहे 47, 48, 48 धाव्यांचं लक्ष आहे. पहिल्या डावामध्ये 47 बनल्या गेल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 8. फुल लेनचा बॉल होता आणि इथे मात्र 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22च्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 बाद 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस ऑन साईडला बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तिथे प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. यस नो दुसरी देखील धाव पूर्ण झाली आहे आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. दिलीप थोडेसे नाराज जरूर आहेत परंतु 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 11. इथे मात्र लिडिंग एज लागलाय. हवेमध्ये बॉल. दिलीप वावडेकर यांच्याकडून देखील चूक झाली आहे. पहा क्रिकेटमध्ये असं आपल्याला कधी कधी म्हणावं लागतं की दिलीप वावडेकर देखील माणूस आहे, देव नाही आहेत. त्यांच्याकडून देखील चूक होऊ शकते.
आणि ते चित्र पाहायला मिळालंय. एक धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 12 धावा धावफलकावरती, 48 धाव्यांचं लक्ष होतं आणि केवळ 12 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे अजूनही 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 36 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 12 बॉल 36 धाव्यांची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये 36 धाव्यांची आवश्यकता इथे असणार आहे. संजय हप्पे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहे षटक क्रमांक 3 मध्ये. चला 8 मिनिटं झालेली आहेत. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. संजय हप्पे बॅटर नॉट रेडी. ओके, खूप उशिरानं पाणी मागितलंय. विनंती आहे खेळाडू मित्रांना की ओव्हर संपल्या आपण कॉल करत जा, जेणेकरून आपला वेळ वायला जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. सह्याद्री 11चे स्टार ऑलराऊंडर सुजित कासार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सह्याद्री 11चे स्टार ऑलराऊंडर सुजित कासार यांचं या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्या गावी आयकॉन म्हणून ते चर्चेमध्ये आहेत. ही माहिती सन्माननीय बाबा स्वालेकर साहेबांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. हवेमध्ये बॉल आहे आणि सेल तिथे ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा 2 धाव्यांचा प्रयत्न आहे. 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट, विकेट आली आहे. रनआउट स्वरूपामध्ये विकेट. पाटीलवाडी गावडी आणि शिवलीला क्रिकेट क्लब कुंभेवाडी या 2 संघांदरम्यान टॉस संपन्न केला जातोय. शिवलीला क्रिकेट क्लब कुंभेवाडीने टॉस जिंकला. निर्णय आपण सांगायचा विनंती आहे. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होती. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 10 बॉलमध्ये 34 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. प्ले अँड मिस, 1 मोर डॉट डिलिव्हरी. योगेश साचे साहेबांचं विशेष योगदान या स्पर्धेला राहिलेलं आहे. त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय. मी विनंती करतोय आयोजन कमिटीला आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय योगेशजी साचे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा. धावबाची संधी होती परंतु तिथे डायरेक्ट हिट होऊ शकलेली नाही. आणखी एक बॉल डॉट. संजय हप्पे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटकातील अंतिम काही बॉल शिल्लक आहेत. कटर गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत संजय हप्पे. इथे हवेमध्ये बॉल आणि सेल ड्रॉप झालाय. 2 धावेचा प्रयत्न होता परंतु एकच धाव तिथे उपलब्ध. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 48 इज द टार्गेट. 48 धाव्यांचं मोठं लक्ष होतं आणि 15 धाव्यांपर्यंत 7 बॉलमध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. सन्माननीय योगेशजी चाचे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. संकेत वायकुळ तिथे आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. 6 बॉलमध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. अप्रतिम क्रिकेट एसकेसी धुमकवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय.
क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका झाल्यात, परंतु फलंदाजी खूप दर्जेदार पाहायला मिळाली आहे आणि त्याचमुळं मात्र हा संघ थोडासा पुढे आहे. दिलीप वावडेकर तेवढी लय सापडली नाही, एक चौकार त्यांच्या बॅटमधून, परंतु खास करून गणेश अप्पे कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. संजय एडगे यांनी देखील डावाला फिनिशिंग टच दिले आणि स्कोर जो आहे तो 47 धावेंपर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळाला. 48 इज द टार्गेट. अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात होईल. चला 12 मिनिटं झालेत. संजय अप्पे आणि कंपनी थोडी घाई करा. सन्माननीय युवराजजी भोसले साहेबांना विनंती आहे, आपण देखील मुख्य मंचावरती यायचे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. सन्मान्य श्रीमान युवराजजी भोसले साहेब, आपण देखील या. 22च्या माध्यमातून 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावेंनी धावफलक पुढे जाईल. गोलंदाज ओंकार गोलंदाजी ट्रॅकवरती 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 22च्या माध्यमातून 5 बॉल शेवटचे शिल्लक 31 धावेंची आवश्यकता आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येत आहेत. वाव, अप्रतिम स्टॉप आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा इथे नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्यात, परंतु हे एफर्ट महत्वाच्या मॅचमध्ये, ज्यावेळेस क्रुशियल मॅच असते त्यावेळेस खूप महत्वाचे असतात. चांगला एफर्ट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एका हाताने तिथे बॉलला गॅदर केलं. पिकअप आणि थ्रो देखील पाहायला मिळालाय. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. पुढचा बॉल. वाव, व्हाट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका आहे. शॉट ऑफ द डे. कमालीचा हा फटका. सरळ बॅटने हा व्हॉलीबॉल आणि त्यावरती किल्ला प्रहार, षटकार. साहिल नारकर यांच्या बॅटमधून शॉट ऑफ द डे. कमालीचा फटका आपण पाहिला. सरळ बॅटने हाफ व्हॉलीबॉल. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉल केवळ हवेत गेलाय. गोलंदाज बॉलच्या खाली आत्मनिर्भर बनतायत. कॉट अँड बोल्ड. सफलता आली आहे. फलंदाज बाद, विकेट. चला नवीन फलंदाज आपण त्वरित मैदानावरती उतरायचे. थोडं धावत जा, विनंती आहे. सन्माननीय युवराजजी भोसले साहेबांना विनंती, आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. सन्मान्य श्रीमान युवराजजी भोसले साहेब, आपण मंचावरती या. आपला विनंती आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. आता 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉलमध्ये 23 धावेंची आवश्यकता आहे. साहिल नारकर यांच्या बॅटमधून कमालीचा फटका आपण पाहिला. शॉट ऑफ द डे. अतिशय अप्रतिम तो षटकार होता, परंतु आता शेवटचा 1 बॉल आणि 23 धावेंची आवश्यकता आहे कुंभेवाडी संघाला. यावेळेस देखील सरळ बॅटने प्रहार करतायत. फटका कमालीचा. 1 टप्पा घेतलाय आणि क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. शेवटच्या बॉलवरती आली एकेरी धाव आणि एकेरी धावेनं खरं तर धावफलक पुढे जाईल. 21 धावेंनी हा सामना जिंकलाय. या ठिकाणी SKC दुमकवाडी संघाने विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. 9 बॉलमध्ये 21 धावेंची मॅच डिफायनिंग इनिंग फलंदाजाने खेळली आहे. गणेश अप्पे या सामन्याचे सामनावीर असतील. गणेश अप्पे, आपण यायचे, विनंती आहे, त्वरित या. गणेश लगेच यायचा 1 मिनिटात. चला पुढील सामना आपण लगेच सुरू करतोय. 1 मिनिटामध्ये मैदानावरती उतरा आणि लगेच पुढच्या मिनिटामध्ये आपण पुढच्या सामन्याला देखील सुरुवात करतोय.